हम शरीफ क्या हुए गली के कुत्तों ने भोकना शुरू कर दिया हा डायलॉग मी नाही म्हणत, रुपालीताईंनी फेसबुक पेजवर पेस्ट केलेला आहे आणि तेव्हापासून रुपालीताई मी तसे नेहमीच चर्चेत असतात. त्या स्टार नेते आहेत सोशल मीडियावरचे, ते तुम्ही कोणी सांगायची गरज नाही. पण ते पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण काय, आज सकाळपासून एक अफवा उठली की त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. आपण त्यांनाच विचारूया, ताई काय सांगाल, नेमकं खरं काय? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. जेव्हा माझी बाईट चालू होती त्या बाईटमध्ये त्यांनी मला विचारलं की प्रवक्ते पदावर तुमची फेरनिवड केली नाही आणि जर तुम्हाला कार्याध्यक्ष पदावरनं जर बडतर्फ केलं तर तुम्ही काय करताल. त्याच्यावर माझं वक्तव्य होतं की जर अशी सिच्युएशन असली तर मी माननीय अजितदादांकडे कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा पाठवेल. त्या वक्तव्याचा ठीक आहे, काही लोकांनी तो अर्थ वेगळा घेऊन त्या बातम्या लावल्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच कार्यकर्ती, माननीय अजितदादांची कार्यकर्ती बहीण म्हणून मी आत्ताही तुमच्याशी बोलत आहे. ताई मुद्दा असा आहे, एक वर्ग राष्ट्रवादी पक्षातला सातत्याने एक प्रयत्न करतो की तुम्हाला बाहेर ढकलायचं. म्हणजे ते तुम्हाला नाव माहिती आहे, मला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, तर त्याला तुम्ही बळी पडताय की तुम्ही त्याला विरोध करताय, नेमकं काय कळत नाही. नाही, मुळामध्ये लक्षात घ्या, ज्या पद्धतीने एक वर्ग जो ज्यांना नाहक इतर पक्ष म्हणजे माझ्यासारख्या महिलेचं, अमोल मिटकरी भाऊ असेल, वैशालीताई असेल, यांचं खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न करतात. आता अमोल मिटकरी भाऊनी लढायचं की नाही तो त्याचा विषय आहे, वैशालीताईंनी लढायचं की नाही त्यांचा विषय आहे. माझ्या बाबतीत प्रवक्ते पदावर जी फेरनिवड करण्यात नाही आली, आय एम ॲग्री, परंतु जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून उचलबांगडी, हाकलपट्टी ह्या ज्या चुकीच्या बातम्या लावल्या त्याच्यावर माझा आक्षेप आहे, त्याच्यावर माझी नाराजी आहे आणि ती नाराजी मी माननीय अजितदादांकडे दिलेली आहे. आणि त्या निर्णयासाठीच मी सांगितलं की निवडणुकीची रणधुमी संपल्यानंतर माझी माननीय अजितदादांसोबत प्रत्यक्षात चर्चा पण होईल आणि दादा मला त्याच्यात न्याय देतील ही मला अपेक्षा आहे. परंतु जर आयोगाच्या अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा, प्रांताध्यक्षांकडून जर आमच्यासारख्या महिलांचं जाणीवपूर्वक खच्चीकरण करणार असेल तर त्याच्यासाठी तर आम्हाला बोलणं भाग आहे ना. आम्हीही महिला काम करत असताना स्वाभिमानाने सन्मानाने काम करतो. माननीय प्रांताध्यक्षांची मुलगी सुद्धा राजकारणात आहेत, मंत्री महोदय आहेत, परंतु कुणाचं तरी ऐकून जर आमच्यावर चुकीच्या कारवाया होत असतील, जाणीवपूर्वक माझ्या घरातल्यांवर खोटे गुन्हे दाखल होण्यासाठी पक्षातल्या नेत्यांचा फोन येत असेल तर हे चुकीचं आहे ना हो. आणि या चुकीच्या गोष्टीला मी बोलायचंही नाही, तर तशी मी कार्यकर्ती नाहीये. तुम्ही बंडखोर वृत्तीचे आहात, त्यात काही वादच नाही, तुमचा तो मूळ स्थायी भाव आहे. पण सातत्याने आता तुम्ही नाव घेतलंच आहे, तुमचं आणि रुपालीताई चाकणकरांचं नेमकं भांडण कधीपासून सुरू झालं आणि काय थांबणार कधी? मला तर मी पुन्हा सांगते की चाकणकर मॅडमसोबत माझं कोणतंही भांडण नाही, परंतु चाकणकर मॅडमनी आयोगाच्या जी अकार्यक्षमता आहे, म्हणजे वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर मयुरी हगवणेंनी ताशेरे ओढले आणि मी त्या वैष्णवी हगवण्याचं बाळ त्यांच्या आजी आजोबांकडे दिलं, तो एक रोष. त्याच्यानंतर संपदा मुंडेच्या पीडिताबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला मी सपोर्ट केला नाही, तो रोष. याच्या व्यतिरिक्त माझं आणि त्यांचं कोणताही दादांशी बोलणं करून दिलं ते एक्झॅक्टली. मग तो राग आला की रुपाली पाटील ठोंबरे बीडला गेल्यात आणि थेट राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलणं करून दिलं आणि थेट राष्ट्रीय नेतृत्वाने की बाबा आयोगाच्या त्या गोष्टीशी, त्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही, हा एक राग. आणि पक्षात असताना की त्यांना तुम्ही राज्य महिला आयोग हे खूप मोठं पद दिलेलं आहे, तर प्रदेशाध्यक्ष पदाच्या जागेवर पक्षातील इतर महिलांना संधी द्यावी, एक पद एक व्यक्ती ही संविधानिक मागणी केल्याचा राग चाकणकरांना आहे. आणि त्याच्या माध्यमातून चाकणकर जे आमचे प्रांत अध्यक्ष, आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा जो काही प्रकार घडला, दुजाभाव करतात. हो, दुजाभावच म्हणणार नाही याला, कारण का आज नाव नाही, सुनील तटकरेंवर दुजाभावाचा आरोप करतात, ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते. हो, ते प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहेत. हा प्रकार आज नाही घडलेला. आमदारकीच्या वेळेला स्टार प्रचारक मध्ये 1 ते 27 मध्ये आमची नावं होती, त्यावेळेला सुद्धा चाकणकरांनी सांगितल्यानंतर प्रांत अध्यक्षांनी आमची नावं कमी करण्यात आली, परंतु त्याच्यानंतर मी प्रांत अध्यक्षांकडे कधीही विचारायला गेले नाही, कारण का आम्ही माननीय अजितदादांच्या कार्यकर्त्या आहोत.
ते नेतृत्व, ते विश्वास तटकरांचे नाही. हे करून नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये अजितदादांच्या कार्यकर्ते आहोत आणि पक्षात 2 गट आहेत. नाही, गट नाहीये. इकडे प्रांत अध्यक्षांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना भरी पाडलं जातं का, त्यांना काय आता ते प्रांत अध्यक्ष सांगू शकतील, परंतु तुम्ही त्यांच्या थेट दादां थ्रू पक्षात आलात म्हणून तुमच्यावर राग आहे. असंच म्हणावं लागेल. म्हणून माझ्यावर राग आहे आणि सातत्याने मी बाहेर जावं असं जर प्रांत अध्यक्षांनी चाकण. तुम्हाला शिस्तभंगाची नोटीस पाठवली, तुम्ही त्याला उत्तर दिलं, पुढे काय झालं? पुढं काहीच नाही झालं. त्यांनी मला नोटीस पाठवली, मी त्यांना कायदेशीर उत्तर पाठवलं. माझ्याकडनं जर कोणतं पक्षाची बदनामी झालेली नाहीये, कोणती शिस्तभंगाचा गुन्हा झालेला नाहीये, उलट ज्यांच्यामुळं पक्ष बदनाम होतोय त्या लोकांना विचारणा केली जात नाहीये. तो जरी प्रांत अध्यक्षांचा भाग असेल, अधिकार असेल, तरी उलट त्यांना नोटीस काढायला पाहिजे होते. परंतु जाणीवपूर्वक नोटीस ही मला काढण्यात आली, मी ती एक्सेप्ट केली, त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं. आणि जर सातत्याने माझ्यावर जर चुकीच्या पद्धतीने आरोप होणार असतील, मला नोटिसा देणार असतील, तर एवढीही मी लाचार स्त्री नाही आहे की त्यांनी अन्याय करावा आणि मी अन्याय सहन करावा. मी जर माझ्यावरची सुरक्षता, माझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडू शकले नाही, तर मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या विषयी अन्यायाची वाचा कशी फोडू शकेल, हा माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो. माझा चाकणकरांशी वाद नाही. मला फक्त इतक्या वेदना झाल्या की प्रांत अध्यक्षांनी मिटलेल्या माझ्या प्रकरणामध्ये घरातल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जर फोन येत असेल तर ही कार्यकर्त्यासाठी फार. तुमच्या घरामध्ये ते खंडागळे प्रकरण झालं तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर पण झाला. त्याच्यावर खंडाळकर आणि प्रिया सूर्यवंशी यांचा जो वाद झाला तो पोलीस स्टेशनमध्ये ऑन रेकॉर्ड लेखीनिशी म्हणजे स्टेटमेंट घेऊन मिटला. दोघांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी खंडाळकरांना CP ऑफिसला पाठवण्यात आलं. CP ऑफिसला अर्ज देण्यात आला आणि विदिन अर्ध्या तासात माझ्या घरातल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोणाच्या फोनवर? ह्याच चाकणकर मॅडमनी ज्या मला तरी कळलेली वर्ण आल्यानंतर वर्ण आले असं सांगितल्यानंतर. पण दादा पालकमंत्री आहेत ना आणि उपमुख्यमंत्री, पक्षाचे सर्व आहेत ते. नक्कीच दादा त्यांचे कार्यकर्ते आहेत तरी तुमचे गुन्हा दाखल होतात. नक्कीच दादा पालकमंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, परंतु दादा ज्या कामामध्ये व्यस्त होते त्यावेळी प्रांत अध्यक्षांनी तिथं फोन केला होता. मलाही माझ्या सूत्रांनी सांगितलं आणि तो गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया सूर्यवंशीचा सुद्धा माधवी खंडाळकर गंभीर आरोप करताय. प्रांत अध्यक्षांच्या फोनवरनं तुमच्या फॅमिलीवर गुन्हा दाखल झाला, बरोबर? वरिष्ठांच्या सांगण्यानुसार माझ्या घरातल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही नाव घेतलं होतं? हो तेच ना, प्रांत अध्यक्षांनी फोन केलेला आहे. मला ती माहिती मिळाली म्हणून तर माझा हा रोष आहे ना की का तुमच्या पक्षातल्या पदाधिकारी प्रवक्त्यावर तुम्ही अशा पद्धतीने कोणी सांगते म्हणून गुन्हा दाखल करायला लावला. याचं उत्तर मी त्यांना विचारलं पाहिजे. विचारलं का तुम्ही? मी दादांकडे दिलंय ना, ते दिलंय मी दादांकडे. काय सांगितलं? आत्ता ही जी नगरपालिका रणधुमी आहे ती संपल्यानंतर आणि आत्ता जो काही त्याच्यामध्ये दादांची माझी भेट होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माननीय अजितदादांकडे लेखी दिलेल्या आहेत की का दादा मिटलेल्या प्रकरणात आपल्याच पक्षातले प्रांत अध्यक्षांनी फोन करून गुन्हा दाखल करायला लावला, काय फायदा होता त्यांना, रुपाली पाटील ठोंबरेंनी काय गुन्हा असा केला किंवा पक्षाची कोणती बदनामी झाली. उलट ज्यांच्यामुळे बदनामी झाल्या त्यांना तुम्ही बढोती देताय, द्या, माझी हरकत नाही, पक्ष प्रांत अध्यक्षांचा तो अधिकार आहे, पण माझ्यावर हा रोष का, याचं उत्तर पण मला मिळालं पाहिजे ना. बरं, मी आज बोलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे नेते असतील त्यांना जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही घ्या. जर त्यांना न्याय हवा असेल तर ते बोलतील, नसेल हवेल तर ज्या पद्धतीने मी स्वतःला माझी चौकट ठरवून ठेवली की आपल्याला इथं काम करायचंय का नाही करायचंय, नेतृत्वाशी बोलून त्याप्रमाणे तो निर्णय होईल. तुमच्यावर आणखीन एक गंभीर आरोप असा होता, एकीकडे तुम्ही पक्षात दादांकडे न्याय मागताय तुमच्यावरील अन्यायाविरोधात आणि दुसरीकडे तुम्ही एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे नाही भेटताय. म्हणजे दोन्हीकडे 2 डगरीवर पाय ठेवताय, असं का?
एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातील खासदार श्रीकांत शिंदे हे आमच्या महायुतीतले घटक आहेत आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे. हे जे तुम्ही प्रश्न विचारतात ना, हे लोकप्रतिनिधी नसलेले बिनकामाची लोक मुद्दा तयार करतात. मुळामध्ये लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी असल्यानंतर महायुतीचे घटक नेते असू द्या, पदाधिकारी असू द्या किंवा विरोधातले नेते असू द्या, लोकांच्या प्रश्नासाठी त्यांना भेटणं गरजेचं असतं. कारण का लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे असतात. ज्यांना लोकांचे प्रश्नच येत नाही, मार्गी लावण्याचा संबंधच येत नाहीत, हे ते असे काहीतरी वक्तव्य करत असतात. रुपाली पाटील ठोंबरे खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटले. माझ्या कामाचा विषय होता, खासदार निधीचा विषय होता आणि माझा जो काही प्रवेश कुठे करायचा आहे तो निर्णय अद्याप झाला नाही. ज्या दिवशी तो होईल, माझ्या नेत्यांशी माझी बोलणी झाल्यानंतर तो मी तुम्हाला कळवेल. ऑफर आहेत की नाही? जेव्हा हा विषय घडला तेव्हा मला सांगते ना, सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी विचारणा केली आणि तिथे मला लक्षात आलं की राजकारणातले सगळेच नेते खराब नसतात. ते कार्यकर्ता जो काम करतो तो स्त्री असो की पुरुष असो, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार राहतात. मला भाजप असू द्या, मला शिवसेना असू द्या, उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, यांनी विचारणा केली. मी स्पष्ट 4 ऑफर आहेत दादा. त्यांनी विचारणा नाही, मी रोखोक सांगतेय. का मी लपवू? मी बिनकामांच्या नेत्यांसारखी कुरगुड्या करणारी बाई मग राष्ट्रवादीत किती दिवस वाट बघणार न्यायाची? आठवडाभर तर बघू द्या, मला माझ्या नेतृत्वाला तर भेटू द्या, त्यांच्याशी संवाद तर होऊ द्या. कारण का ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट क्लिअर होऊन त्यातनं बाहेर पडणं योग्य राहील. म्हणजे नाही तर माझे जे ह्या कुरगुडी केल्यात त्यांना कसं वाटणार, बघा कसं आम्ही यांना बाहेर काढलं, किंवा मुद्दा तोच आहे. ते बाहेर काढणार तसं म्हणणार, किंवा प्रांत अध्यक्षांकडे जो अधिकार आहे त्याच्यावरनं ते पत्र काढणार. दोनच त्यांच्याकडे गोष्टी होतात बघा. तुम्हाला राष्ट्रवादीत राहायचं आहे की नाही, मग एक गट तुम्ही म्हणता तसं तुम्हाला बाहेर काढू पाहतोय. तुम्हाला राहायचं आहे, दादांकडे बघून तुम्ही थांबू इच्छिता, पण तुमच्याकडे 4 ऑफरही आहेत. तिसरा पर्याय ऑप्शन काय? जर दादांसोबत माझी बैठक झाल्यानंतर या जो काही ऑप्शन आहे त्याच्यावर जे माझं नेतृत्व मला निर्णय देते का नाही ते तर मला बघू द्या. जर माझ्या नेतृत्वाने निर्णय योग्य दिला तर मी सांगितलं ना, मी अजितदादांची कार्यकर्ती म्हणून आहेच. आणि जर त्याच्यामध्ये काही मला स्वतःला वाटलं की नाही आपल्याला इथे न्याय मिळत नाही, तेव्हा मी माझा निर्णय तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे मीडियासमोर येऊन सांगेल. काहीतरी टाइम बाउंड असेल आहे ना, मी या आठवडा नक्कीच इलेक्शन म्हणून तर म्हणलं नाही. हा आठवडा आता उद्या इलेक्शन संपतीये, ती झाली की झाली, आमचे सुरू होणार. मग पर्याय खुले. एकदा नेतृत्वाशी बोलणं झाले, संवाद झाला की पर्याय खुले. शेवटचं विचारतो, राष्ट्रवादीत राहायचं नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांचा आहे. आमच्या महिलांचं नेतृत्व माननीय खासदार सुनेत्रा वहिनी आहेत. खूप इच्छा आहे की नाही, दादांसारख्या काम करणाऱ्या खमक्याच नेत्यांसोबत आपण राहिलं पाहिजे. पण संघटनेमध्ये जर त्रास देत असतील तर मी तशी महिला नाही ना की ते सहन करून मी नाही लाचारी पत्करू शकत. मी खुद्दार स्वाभिमानी आहे, काम करणारी आहे. मग कारणावस्त का होईना, मग मला निर्णय माझ्यासाठी, माझ्यावर जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी निर्णय घ्यावा लागेल ना. बघूया आता. ह्या होत्या रुपालीताई. अजितदादा काय निर्णय, आता चेंडू अजितदादांच्या कोर्टात आहे. यांच्या खुद्दारीला ते ज्याला आपण म्हणतो खतपाणी घालून न्याय देतात, त्यांच्या भूमिकेला, त्यांच्या मागण्याला न्याय देतात, की पुन्हा जो एक गट सातत्याने प्रयत्न करतो त्यांना पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी, त्या गटाला यश येतं. हेच आगामी काळात पाहिजे. नाहीतर त्यांच्यासमोर 4 पर्याय खुले आहेत. कारण त्यांना आगामी पालिका निवडणूक ही लढवायचीच आहे आणि तशी चाचपणी सुरू आहे. फक्त आता निर्णय अजितदादांनी घ्यायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत पुंदे, जे मीडिया, पुणे.